काही काही नवरा असले किंवा काही काही सासू सासरा असले ती हुना किंवा ते बायकोना माहेरला अजिबात चालतच नाहीत. त्या नंगाना आहे ते आम्ही जिथलं करत तिथलं त्या करूच शकत नाहीत असं बोली बोली ती पोरले पुरा हिनी टाकतच. ती बाणट मेंटल ती तिकवर चढीसन मुद्दाम मग माहेरतून लयसन यासले इम्प्रेस करस. गासोड्या म्हणा, साडी चोडी वस्तू म्हणा, बाणट त्या तुले तिकवर चढायचं. आता वर पडी रे ना तिथली पण अक्कल नाही का? लय आणच नाही, डायरेक्ट आणच नाही. जरी असले आपला माहेरला चालतच नाही, आपला भाऊ आपली बहीण चालच नाही, तर त्याच ना कडल्या वस्तू कस काय चालतील असं म्हणीसन मोके कर देवानं. म्हणा तुमले त्याने चालतस त्यास वस्तू कस काय चालतील आणि सण कसा गरमात हाती घालू म्हणे. नाही लय म्हणा बट तुम्हीच करा ते म्हणा. यासना डोळ्या उघडू देवानं कसा आलेलं या ना उगाच वस्तू बिस्तू. यासना अंडोरनी लाईन बटाडांसाठी जर बाहेर गाव लय गे तर या लगेच कशा करतीस कशा बोलतीस. म्हणा भाऊले तोड टाक म्हणा अंडोरले तोड टाकन म्हणा नात्रे तोड टाकात. आणि तुम्ही जे तोडी राही ना ते हुले तिना माय बाप्पासून असं नाही चालस. लग्न आहे पोऱ्या आणि पोरण नाही व्हायला राहत, दोन कुटुंबच न व्हायला राहत. आपण वडीलदार आहेत, आपण कसं वागायला पाहिजे. वरतून त्या पोऱ्याला पिना टोचतीस नाही आते ना या बायल्या त्या माय बापनं ऐकीसन त्या बहिणीस ना ऐकीसन बायकोंसोबत कुकुड झुम घेतीस नाही. आज असं बाण टाको त्या तिकवर चढावतीस नाही, या तिकवर चढतीस नाही, घास सोडायला येतीस लयव नाही. आपला माहेर ना लोक असले चालतच नाही तर आपल्या माहेर ना घास सोड्या सुद्धा असले चालावत नाहीत. इथली पण अक्कल नाही का असं समजीसन. पाणी सोड देऊन लयोज नाही देखो 3-4 वेळी सारा कर्या कितला करतस असं नंगाडे म्हणतस ना. देखाडी देऊ मग असले